तुम्हाला सांगतो मला आहे ना 50 लाखाची ऑफर आलेली होती. अरे बापरे. बेटिंग ॲपसाठी प्रमोशन करण्यासाठी 50 लाखाची. जेवढा मी पैसा कधी पाहिला पण नव्हता, बट मी सुरुवात केलेली होती. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पहिले मराठी टेक क्रिएटर की ज्यांचे व्हिडिओ बघून खऱ्या अर्थानं खात्रीने लोक मोबाईल खरेदी करतात. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घराघरापर्यंत ज्यांची ओळख आहे, असे जामठी गावचे सुपुत्र माननीय श्री नंदुभाऊ दादा पाटील आपल्यासोबत उपस्थित आहे. दादा, आपलं या बोलकी बैठक या पहिल्या पॉडकास्ट शो मध्ये मी सहर्ष स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही मला इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार. आपला आजच्या या पॉडकास्टच्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद तुमचं. दादा, तुझं बालपण कसं गेलं आणि तुझं जे बॅकग्राऊंड होतं ते कशा पद्धतीचं होतं? ॲक्च्युली बालपण तर काय असं विशेष नव्हतं, कारण मी जसं की एकदम खेड्या गावातलं आहे आपलं राहणीमान, पहिल्यापासून खेड्या गावातून सुरुवात झाली. तर तेव्हा विशेष काही नव्हतं, जे नॉर्मल असायचं तसंच होतं. आणि शिक्षण पण गावातच सुरू झालं आहे, त्याच्यामुळं एकदम साध्या शेतकरी कुटुंबातलंच माझं जे बालपण आहे ते गेलेलं आहे. तुझं शालेय शिक्षण कसं झालं आणि तुला लहानपणी कशाची आवड होती? शालेय शिक्षण आहे ना, मी जसं सांगितलं की प्रायमरी शाळेत मी शिकलेलो आहे. कुठल्याही अशा महागड्या किंवा इंग्लिश स्कूलमध्ये मीडियममध्ये मी गेलोच नाही कधी. माझं प्रायमरी शिक्षण तर गावातल्याच शाळेत झालं. त्याच्यानंतर जेव्हा गावात शाळा नव्हती, 4थीपर्यंत शाळा होती, त्यामुळे बाहेरच्या गावात शिकायला लागलं थोडं. बट तिथे पण अपडाऊनच करायचो. अगोदर तर पायी अपडाऊन असायचं, 3 किलोमीटर प्रवास असायचा. नंतर मग कुठे सायकल भेटायला लागली. तर असं एकदम प्रायमरी शाळेत शिक्षण झालं. आणि आवड जर का म्हटली तर मी अभ्यासात नॉर्मलच होतो, असं काही जिनियस लेवलचं काही नव्हतं. बट ठीक आहे, चांगल्या गोष्टी होत्या. मला बाकीच्या गोष्टी पण करायला जास्त आवडायच्या, जसं काही घरातला रेडिओ असेल, या गोष्टी असेल, याच्यामध्ये खेळायला खूप मला आवडायचं. त्यामुळे गावातच प्रायमरी शिक्षण झालं आणि असंच एकदम मस्त. बट अभ्यासापेक्षा बाकी गोष्टींमध्ये थोडं इंटरेस्ट जास्त. एका छोट्याशा गावातून टेक्नॉलॉजीची आवड तुला कशी निर्माण झाली? ॲक्च्युली काय की मी प्रायमरी शाळेत शिक्षण झाल्याच्या नंतर आहे ना, जेव्हा हायर एज्युकेशनला घ्यायचं होतं तर तेव्हा मी सायन्स घेतलं. बट त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे, मी 11वीला कॉलेजलाच गेलो नाही. अरे नंतर जेव्हा सायन्समध्ये मला कळालं की आमच्या इथे कसं असायचं, ज्या शाळेत मी शिकलो 10वीपर्यंत, ते त्यांनी ऑटोमॅटिकली फॉरवर्ड करून टाकलं 11वीला सायन्सला. बट मी क्लासेस केले नव्हते, त्याच्यामुळे मी काय केलं की सायन्सलाच घ्यायचं आहे आपल्याला, तर 1 वर्ष ड्रॉप घेतला. नंतर प्रॉपर क्लासेस केले जिल्ह्याच्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग असं शिक्षण सुरू असतानाच मला हळूहळू आवड होत गेली. जशी की अगोदर मला आवड होतीच गॅजेट्स याच्याबद्दल. आता मी त्याला गॅजेट्स म्हणतोय, बट तेव्हा कसं काहीतरी नवीन दिसतंय, म्हणजे मशीन असेल, कुठलीही गोष्ट असेल, रेडिओ असेल, या सगळ्या गोष्टी. तर त्याची आवड मला नंतर 12वी नंतर जेव्हा सुरुवात मी 12वी शिकत होतो, तर तेव्हा सायन्सला असताना त्याची चांगली आवड निर्माण झाली. आणि मग मी त्या गोष्टींकडे वळत गेलो. त्याच्या अगोदरची गोष्ट, त्याच्या अगोदरचं काय होतं माहिती आहे का, की गावात कुणाकडे असा मोबाईल नव्हता. 1-2 मोजक्या लोकांकडे ते चायनाचे मोबाईल असायचे. आणि त्या काळात माझ्या मोठ्या भावाने नोकियाचा मोबाईल घेतला होता, टच स्क्रीनवाला. त्याच्यामधून ते स्टिक वगैरे, काडी म्हणायचं तेव्हा, ती काडी वगैरे निघायची, पेन्सिलने लिहायचं. तर मी खूप त्याच्यामध्ये म्हणजे एक्सप्लोर केलं. तो मोबाईल एवढा मी यूज करून बघायचो की बाकीचे त्याला सांगायचे, अरे त्याच्या हातात नको देऊ, तो खराब करून टाकेल, नवा आणला, एवढ्या महागाचा होता. तर मग असं करत मी त्याच्यामधून मला थोडंसं इंटरेस्ट वाढायला लागलं. आणि मग मी 12वीच्या नंतर हळूहळू त्या गोष्टीकडे खूप जास्त वळायला लागलो. जेव्हा मला यूट्यूबबद्दल माहिती झालं, मग मी तेच व्हिडिओ बघायचो. आणि त्याच्यामधून मग हळूहळू आवड निर्माण झाली. आणि मग मी प्रॉपर मला असं वाटायला लागलं की खरोखर आपल्याला याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाढतोय. आणि तिथूनच एकतर माझी असं सुरुवात झाली म्हणायला देखील हरकत नाही. बरोबर. तुला असं कधी वाटलं की आपण कंटेंट क्रिएशन करावं? त्यामागची काही स्टोरी आहे का? हां, तर ॲक्च्युली काय की मी 12वीपर्यंत तर गॅजेट्समध्ये मला फक्त इंटरेस्ट आला होता. बट नंतर मी जेव्हा व्हिडिओज बघायला लागलो याच्यामध्ये, जसं की मी सांगितलं की बॅकग्राऊंड खूप नॉर्मल म्हणजे शेतकरी कुटुंबातला मी होतो. 12वी नंतर जेव्हा मी इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. बट काय की आपल्याकडे खूप जास्त लोकांना नॉलेज नाही आहे. काही मोजकेच नातेवाईकांमधले ओळखीचे असतात ज्यांना नॉलेज असतं. तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार मला जरी टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट होता, तरी देखील मला काय करायला लागलं की इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल ही ब्रँच घ्यावी लागली. कारण तेव्हा काय होतं की कम्प्युटरचा खूप डाऊनफॉल आलेला होता. सगळे म्हणायचे की यार तू कम्प्युटर नको घेऊ, कम्प्युटर सध्या तुला आवड जरी असेल तरी आपल्याला तर समोर पैसा कमवायचा आहे, तर तुला
कुठेतरी चांगली नोकरी लागली पाहिजे, म्हणून मी मेकॅनिकलला घेतलं. बट इंजिनिअरिंग स्टार्ट असतानाच मी व्हिडिओज पाहत असताना मला असं कुठेतरी माहीत झालं की याच्यामध्ये पण करिअर आहे. मी ज्यांचे व्हिडिओज बघायचो, इंग्लिशमध्ये मोस्टली व्हिडिओज असायचे तेव्हा, तर तेव्हा मी व्हिडिओज बघायचो. मला ऑलरेडी इंटरेस्ट तोपर्यंत आलेला होता मोबाईलमध्ये याच्यामध्ये. मग मी व्हिडिओज बघताना मला असं वाटलं की यार मराठीमधून कुणीच नाही बनवत आहे. या सगळ्या गोष्टी एकतर तुम्हाला मोजक्या हिंदीत मिळतील किंवा इंग्लिशमध्ये मिळतील. आणि प्रॉब्लेम खूप लोकांना होते, कारण माझ्या जवळपास जे लोक असायचे त्यांना छोटे छोटे प्रॉब्लेम यायचे. मी मोबाईल माझ्या भावाचा यूज करायचो, त्याच्यामुळे मला खूप गोष्टी माहिती होत्या. ज्या गोष्टी माहीत नसायच्या त्या पण मी त्यांना आज विचारून घ्यायचो की तुमचा प्रॉब्लेम काय, माझ्याकडे आज वेळ नाहीये, मी उद्या करून देईल ओके याला. मग मी तो शोधायचो इंटरनेटवरती कसं आहे काय याचं, आणि ते नंतर त्याला दुसऱ्या दिवशी करून द्यायचो. मग लोक खूप खुश व्हायचे. मग हळूहळू मला लोक कुठं म्हणायला लागले हा याला येतं, मग असे लोकच माझ्याकडे यायला लागले. मग मी तिथून विचार केला की जर का आपण हे जे येतंय आपल्याला ते जर का आपण अगदी मराठी भाषेत, ज्याच्यामुळे लोकांना खूप मोठ्या लोकांना फायदा होईल आणि कुणीच हे बनवत नाहीये, तर मग ते आपण केलं पाहिजे. म्हणून मग माझ्या डोक्यात असा ते एक आली आयडिया, आणि नंतर मी मग इंजिनिअरिंगला असताना त्याची सुरुवात देखील केली होती. बरोबर. तू एका छोट्याशा खेडेगावातून आलेला आहे. हो. मग हे यूट्यूब सुरू करणं हे किती चॅलेंजिंग होतं, आणि त्यावेळेस कुटुंबाचा सपोर्ट होता? खूप चॅलेंजिंग होतं ॲक्च्युली. कारण मी जसं सांगितलंय, मी जरी शहरात असताना याची सुरुवात केली होती, बट मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला याची सुरुवात केली होती. आणि मोस्टली मी एका रूममधून व्हिडिओ बनवला होता पहिला माझा. तो खूप बेसिक मोबाईलवरती, माझ्याकडे जो तेव्हा माझ्याकडे मोबाईलही नव्हता, माझ्या मित्राच्या मोबाईलवरती मी व्हिडिओ बनवलेला ॲक्च्युली, आणि मी पहिल्यांदा सांगतोय. तर त्या मोबाईलवरती मी व्हिडिओ बनवला होता. लाइटिंग नाही किंवा नॉलेज नाही कुठल्या गोष्टीचं. तेव्हा बेसिक खूप स्ट्रगलमध्ये म्हणजे म्हणावं लागेल की काहीच नसताना फक्त एक इच्छा होती करण्याची खूप जास्त, की करायचं आहे आपल्याला काहीतरी करून. आणि त्याच्यामुळे मग मी त्याला सुरुवात तिथे केली. बट त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर मी गावात एक सेटअप बनवला होता माझा. आणि मी अशा गावात राहतो जिथं 2022 म्हणजे लॉकडाऊनपर्यंत इंटरनेटही नव्हतं. इंटरनेट म्हणजे मोबाईलला जरी तुम्हाला रेंज म्हटलं तर गावाच्या वरच्या भागात जायचं तिथं रेंज असेल, किंवा पत्रावरती जायचंय घराच्या वरती, तेव्हा मग तिथे कुठे रेंज येईल. त्यामुळे खूप स्ट्रगल तर खूप होता, कारण इंटरनेट जिथे तुम्हाला काम करायचं तेच तुमच्या इथं नाही. बरोबर. म्हणजे हा तर खूप मोठा प्रॉब्लेम होता. तिथून सुरुवात केली. नंतर काय झालं की बाकीच्या लोकांकडे मोबाईलचा ॲक्सेस होता, माझ्याकडे मोबाईलचा ॲक्सेस नव्हता. मला जर का नवीन गॅजेट्सवरती बनवायचे, मला जर का नवीन मोबाईलवरती व्हिडिओ बनवायचा आहे, तर तो मोबाईल नसायचा. मग मी काय करायचो, मला नॉलेज होतं, मोबाईल तर मी प्रत्येक विकत घेऊ नाही शकत, कारण त्याच्यामधून मी सुरुवातच करतोय. तर मग मी तेव्हा सजेस्ट करायचो, समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा तर तुम्ही हा 10,000 रुपयामध्ये तुम्ही हा मोबाईल घ्या, मग मी तुम्हाला तो सेटअप करून देतो. बट आज मोबाईल घ्यायचा, त्यांना सांगायचं की मी तुम्हाला हा प्रॉपरली उद्यापर्यंत सेटअप करून देतो. तेवढ्याच वेळात मी व्हिडिओ पण बनवायचा त्याच्यावरती, त्याचे सगळे शॉर्ट्स वगैरे घ्यायचे, आणि उद्या तुम्हाला तुमचा मोबाईल रेडी करून द्यायचा. म्हणजे तुमचं पण चांगली गोष्ट व्हायची, मला पण एक कॉन्टेंटसाठी त्याच्यामध्ये व्हिडिओ भेटायचा. बट खूप म्हणजे अवघड होतं स्टार्टिंग. तर खेड्यात असल्यामुळे डिलिव्हरी व्हायची नाही डिव्हाइसेसची, किंवा मी ते ऑर्डरही करू शकत नव्हतो. इंटरनेटचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. इवन मला एक व्हिडिओ अपलोड जर करायचा असेल ना, तर मी डोंगरावरती जायचो, तिथं चांगली रेंज यायची, म्हणून मग तिथून तो अपलोड करायचा नंतर व्हिडिओ. म्हणजे खूप खेड्यात असल्यामुळे, आणि नॉलेज तेव्हा नव्हतंच. सुरुवात मराठीमधून व्हिडिओज, हिंदीमधून पण खूप कमी व्हिडिओज होते, त्याच्यामुळे सुरुवातीला खूप जास्त स्ट्रगल होतं. बट मी ठरवलं होतं की आपल्याला आता करायचं आहे, याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, आणि आपण जे नंतर काय जे होईल ते होईल. बट आता आपण स्टार्ट केलंय तर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. लोक एक वेळेस नक्कीच याला बघतील. युट्यूब सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही तुला अडीअडचणी आल्या असतील, त्या तू कशा सॉल्व्ह केल्या, कशा सोडवल्या? तर याच्यामध्ये काय की आता मी कन्सिस्टन्सी ठेवण्याचा तर निर्णय घेतलेला होता की आपल्याला आता सुरुवात अडचणी तर आहेच. बट त्याच्यानंतर मी काय ठरवलं की बऱ्याच गोष्टींमध्ये ना मी व्हिडिओज पण बघायचो, मग की कसं करता येईल, मॅनेज कसं करता येईल, याच्यावरती काय सोल्युशन करता येईल. तर त्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा काय करायचो, जे अगोदर तुम्हाला सांगितलंय की इंटरनेटचा खूप प्रॉब्लेम होता, तर मी या प्रॉब्लेमवरती आहे ना स्वतःला मोटिवेट करायचो नेहमी
की आपण इथे नेटवर्क तर नाही आणू शकत, बरोबर. आपल्या त्या हातात नाही आहे गोष्ट. नाही. मग मी काहीतरी जुगाड करायचो, त्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं टॅलेंट लावायचो माझं डोकं. काही प्रोडक्ट ऑर्डर करायचो, ते रिटर्न करायचो, तेवढ्याच वेळात त्याच्यावरती हे करायचो. मग तशी सुरुवात करून करून सुरुवातीचा काळ खूप जास्त अवघड होता. आत्ता खूप जास्त ॲक्सेस आहे लोकांकडे. जे कोणी करतंय किंवा ज्यांना करायची इच्छा असते त्यांना खूप ॲक्सेस आहे, इझी आहे, इंटरनेट आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींवरती मला खूप जास्त वेगवेगळ्या हिडन गोष्टी, टॅलेंट वगैरे वापरून या सगळ्या गोष्टी करूनच आहे ना त्याच्यावरती मात करावी लागली होती. जे काही प्रॉब्लेम आले ते सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त माझा वेळ जायचा त्यावेळेस. सध्या मी पाहतोय की आपल्या देशात, जगात सगळी लोक मोबाईलच्या आहारी गेलेली. बरोबर. म्हणजे आपलं जीवनमानच सकाळी उठल्यानंतर आपण मोबाईल हातात घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू होत सुरुवातच नाही. होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जी लहान मुलं असतात आपल्या घरातले, मग एखाद्या वेळेस बाबा ड्युटीहून घरी येतात किंवा आई घरकाम करून थकते किंवा ती मोबाईल घेऊन बसते, बाबा मोबाईल घेऊन बसतात. मग याचा इम्पॅक्ट त्या मुलांवर होतो आणि मुलं सुद्धा तासन तास मोबाईलमध्ये रील्स पाहत राहतात. याबद्दल तुला काय वाटतं? हे खूप डेंजर आहे आणि मी स्वतः कॉन्टेंट क्रिएट करतो. मला तर असं वाटतं की व्हिडिओ सगळ्यांनी बघायलाच पाहिजे. बट तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, त्याच्यावरती मी म्हणून म्हटलं की हे खूप डेंजर आहे आणि याच्यामुळे खूप सारे वाईट इफेक्ट दिसणार आहे. आत्ता जरी कसं आहे की प्रत्येक गोष्ट ही खूप दिवसानंतर समजते की याचा खूप वाईट परिणाम झाला आहे. त्याच्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवरती आता देखील काही रिसर्च पेपर आलेले आहे, ते कन्फर्म नसले तरी जे आलेले आहे ते असे सांगतात की तुमच्या ब्रेनवरती ते खूप इफेक्ट करतायत. तुमचा मेमरी जी आहे ती शॉर्ट टर्म मेमरी बनत चालली आहे हळूहळू. त्याच्यामुळे लहान मुलांना मोबाईल यूज करणं खूप चुकीचं आहे आणि याच्यामध्ये पालकांचा म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय. बऱ्याच माझ्या बहिणींना वाईट वाटेल, बट याच्यामध्ये ज्या आई असतात मुलांची त्या खूप जास्त सवय लावतात. मोबाईल, मुलगा जर का जेवण करत नसेल त्याच्या हातात तर त्याला मोबाईल दाखवायचा, त्यातल्या त्यात शॉर्ट व्हिडिओज दाखवायचे. तो ऑटोमॅटिकली खाऊन घेतो. हे बघा, मी फक्त हे असंच बोलत नाही आहे. मला माझा 3 वर्षाचा मुलगा आहे आणि आम्ही ठरवलंय, मी जेव्हा पण स्टुडिओमधून घरी येतो मी 99% माझा प्रयत्न असतो की मी आता मोबाईल नाही काढणार. बरोबर. मी आता मोबाईल नाही काढणार म्हणजे तो मोबाईल नाही घेणार. बरोबर. जर का तुम्ही स्वतः मोबाईल यूज करणार असाल आणि त्याला सांगणार असाल की हे चुकीचं आहे तर तो ऐकणारच नाही. त्याची तेवढी क्षमताच नाही, त्याला तेवढं कळतच नाही. पप्पा यूज करतायत आणि हे चुकीचं आहे, हे समीकरणच तुमचं सांगणं मुळात चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः जर का मोबाईलचा यूज कमी केला तर तुमचा मुलगा देखील काही कालांतराने नक्कीच मोबाईलचा यूज कमी करेल. आम्ही स्वतः ते इम्प्लिमेंट केलंय, मी, माझी बायको, आम्ही दोघं. तो जर का जेवत नसेल तर माझी बायको त्याला जेवण देत नाही. तिने ठरवलंय तुला जेवायचं असेल, आज सकाळीच तुम्हाला सांगतो, तो म्हणत होता की मोबाईल पाहून जेवायचंय, जेवण करू नको, नंतर कर, जेव्हा भूक लागली तेव्हा कर, काही अर्जंट नाही आहे. आणि डॉक्टर देखील हेच सांगतात की तुम्ही बळजबरी जेवूच घालू नका, जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा तो खाईल. बट तुम्ही, आणि इथूनच सुरुवात होते ॲक्च्युली. हा मुद्दा सांगण्याचा महत्त्वाचा हा आहे की जेवणापासून आत्ता सध्या जे मुलं आहेत त्यांची सुरुवात जेवणापासून सुरू होते. आई काय करते, जेवत नसेल तर याला मोबाईल दाखवा, हे मुळात पहिलं बंद करा. मोबाईल दाखवून जेवण करणं हे मुळातच बंद करा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः कमी करा, त्याच्यानंतर तो कमी करेल. नाहीतर त्याच्या मेंदूवरती खूप जास्त वाईट परिणाम याचे होतील आणि हे कालांतराने समजेल. तेव्हा वेळ निघून गेलेली असेल हातातून तर तेव्हा काही करता येणार नाही. त्याच्यामुळे आताच जर का तुम्ही एवढं सगळं जे काही बनवताय, कमवताय, सगळ्या गोष्टी करताय त्या त्याच्यासाठी करताय, तर त्याच्यासाठी मोबाईलचा देखील थोडा वापर जर का कमी केला आपण स्वतः, तर तो हळूहळू तो पण त्याचं जे होऊन जाईल. आणि जर का आता होत नसेल, याच्यावरती मी खूप अगोदर रिसर्च केलेला आहे, म्हणजे बरेच मी याच्यावरती वाचलेलं आहे जे काय आहे. याच्यामध्ये कसं आहे की आत्ता जर का तुम्ही म्हटलं की हा व्हिडिओ बघून त्याचा मोबाईल बंद करायचा, तर ते शक्य नाही आहे. त्याच्यासाठी अगोदर त्याला शॉर्ट फॉर्मॅटवरून लॉंग फॉर्मॅटवरती आणावं लागेल. म्हणजे त्याला सांगायचं मोबाईल बघायचा असेल तर तू मोठे व्हिडिओज बघ, मोबाईल आडवा करून कार्टून व्हिडिओज बघ. बरोबर. त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही त्याचा कमी करू शकता. जर का तुम्ही डायरेक्टली तो शॉर्ट व्हिडिओज दररोज आत्ता बघतोय आणि तुम्ही त्याला बंद करताय, ते पॉसिबल नाही होणार. तो खूप जास्त चिडचिड करेल, सगळ्या गोष्टी होईल. पुन्हा तुम्ही त्याला मोबाईल देऊन टाकाल, मोकळं व्हाल. निश्चितच
हा प्रश्न मला तरी असं वाटतं की आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत पोहोचणार आहेत, पोहोचायलाच पाहिजे ॲक्च्युली, कारण खूप गरजेचा पण आहे. गरजेचं आहे. आणि जेणेकरून बरेच पालक लोक याची इम्प्लिमेंट आपल्या जीवनामध्ये करतील, बदल करतील आणि निश्चित हा बदल सकारात्मक होईल. आता सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मला अनेक नवीन कंटेंट क्रिएटर येत आहेत, त्यांना काय सल्ला देशील? त्यांना माझा एकच सल्ला असेल की कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी याच्यासोबत बऱ्याच गोष्टी येतात, बट कन्सिस्टन्सी खूप अगोदर प्रायोरिटी आहे. काय होतं की तुम्ही स्टार्ट करता, जेव्हा मी स्टार्ट केलेलं तेव्हा कुणीच बघत नव्हतं, त्यामुळे तुम्ही स्टार्ट करणार असाल तर मनात हे सोडून द्या की आपल्याला कुणीतरी बघेल, हे मनात ठेवा की आपल्याला करायचं, आपला छंद आहे, करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण करायला सुरुवात करा. बट याच्यामध्ये सध्या एक प्रॉब्लेम होतोय, खूप सारे लोक मोठ्या लोकांना बघून ज्यांनी या क्षेत्रात काहीतरी केलं आहे किंवा आज ते चांगली लाईफस्टाईल जगतायत हे बघून करतायत बरेच जण. तर त्यांना माझा एक सल्ला देखील राहील की जर का तुम्ही स्टुडंट असाल, विद्यार्थी असाल, तर तुम्ही याला पार्ट टाईम करा. कुणीही असेल, मी स्टुडंट याच्यामुळे आत्ता म्हटलं की बरेच विद्यार्थी सध्या करतायत, तर तुम्ही याला अगोदर पार्ट टाईम ठेवा, तुमच्या हॉबीज म्हणून याला तुम्ही सुरू करा. तुमचा जो अभ्यास आहे, तुमचं जे एज्युकेशन आहे, जे अगोदर खूप महत्त्वाचं आहे ते तुम्ही सुरू ठेवा, त्याच्यासोबत याला सुरू ठेवा. आणि याच्यामधून जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला बघतायत लोक, आपले व्हिडिओज आता चांगले चालत आहेत, त्याच्यामध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट पण होईल तोपर्यंत, आणि जोपर्यंत तुम्हाला असा पॉईंट येईल की ठीक आहे आपण याला आता ॲज अ करिअर निवडू शकतो, त्यावेळेस तुम्ही याला मेन गोल तुमचा सेट करा आणि तिथून तुम्ही त्याची खूप मोठ्या पद्धतीनं सुरुवात करू शकता. एकदम सुरुवातीपासूनच तुम्ही जर का सगळं सोडून द्यायचं आणि हे करायचं तर याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल नाही भेटेल, किंवा तुमचा खूप काळ जो आहे तो इम्प्रूव्हमेंटमध्ये जाईल. त्याच्यामुळे सुरुवात जर का करणार असाल तर याला तुम्ही जे आहेत साईडला ठेवून करा, मेन लगेच नका फोकस करू. आणि त्याच्यानंतर तुमचे व्हिडिओज मस्तपैकी टाकत जा. ही चिंता करू नका की आपल्याला कोणी बघेल नाही बघेल, एक दिवस येईल तुमचं. जर का तेवढं तुम्ही खूप पद्धतीने त्याच्यामध्ये जर का एफर्ट्स देत असाल, तेवढी क्वालिटी तुम्ही देत असाल, तर मग तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश तर मिळेलच एक दिवस. तो आज खूप मोठा कंटेंट क्रिएटर आहे. मला असं विचारायचं आहे की हे जे नवीन जे कंटेंट क्रिएट करताय त्यांना निगेटिव्ह कमेंट येणार आहे, कौतुक तर होतच, पण त्यासोबत निगेटिव्ह कमेंट करणारे सुद्धा असतात. बरोबर आहे. अशा लोकांसाठी तू काय सल्ला देशील? अगोदर तर असा सल्ला देईल की जे चांगले व्हिडिओज बनवत आहेत आणि त्यांना जर का निगेटिव्ह कमेंट येत असतील तर त्या 4-2 लोकांचं आहे ना सोडून द्यायचं. कमेंट एखाद्या वेळेस तुम्हाला नसल पटेल तर डिलीट करून टाका कमेंट. काय असतं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही 4-4 समजा गावाखेड्यात, आता आपण मी राहिलोय म्हणून तुम्हाला सांगतो, प्रत्येक ठिकाणी जे 2-4 लोक मागून कमेंट करणारे असतातच. त्याच्यामुळे तुम्ही तर इंटरनेटवरती आहात, तुम्हाला तर तोंडावरती फेस पण नाही करायचं. त्याच्यामुळे चांगले व्हिडिओज बनवून जर का कोणी वाईट कमेंट करत असेल तर त्या लोकांना इग्नोर करून टाका, त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या. बट तुम्ही जर का वाईटच व्हिडिओ बनवून वाईट कमेंट येत असतील तर ते तुम्हाला फेसच करावं लागेल. बट चांगले व्हिडिओज बनवा. जर का 4-2 लोक बोलणारे असतातच प्रत्येक ठिकाणी, त्यांना इग्नोर करून टाका. तुमचा जो गोल आहे तो मेन फोकस ठेवा आणि कॉन्टेंट बनवत जा. या लोकांचा विचार करून जर का तुम्ही थांबलात तर तुम्ही आजच संपलात आयुष्यात, त्याच्यापेक्षा यांचा विचार करणंच. अशा नवीन लोक जे कंटेंट क्रिएट करताय अशांसाठी प्रश्न विचारतो की बरेच जण आता आजकाल कसंही कंटेंट बनवत आहे, हो, पण यांना काही दिशादर्शक किंवा मार्गदर्शक जीवनात हवा का, की जेणेकरून ते दर्जेदार कंटेंट लोकांपर्यंत घेऊन जातील? हा, नक्कीच. आणि आत्ताच्या घडीला ते उपलब्ध पण आहे. तुमची फक्त तशी मेंटॅलिटी पाहिजे की आपल्याला कोणत्या पद्धतीने बनवायचंय. कारण आता काय झालं, जेव्हा मी स्टार्ट केलेलं 2018 मध्ये, तेव्हा मराठीमधून खूप सारे गायडन्स करणारे किंवा बरेच व्हिडिओज सुद्धा उपलब्ध नव्हते. आता तर कसं आहे, कोर्सेस पण आहेत. जर का तुम्हाला त्या लेवलवरती तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही खर्च करू शकत असाल, तर तुम्ही कोर्सेस पण घेऊ शकता. किंवा कोर्सेस घ्यायचे नसतील तर मला वाटतं 99% तुम्हाला इंटरनेटवरती, यूट्यूबवरती या सगळ्या गोष्टी मिळून जातात. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कुठल्या माईकपासून कुठल्या काय काय गोष्टी घ्यायच्या आहे ते सगळं तुम्हाला माहीत होतं. बट जर का तुम्ही स्टार्ट करत असाल तर मोबाईलवरून स्टार्ट करा. लगेच ही गोष्ट नका करू की आपल्याला एक DSLR पाहिजे, त्याच्यासाठी चांगला माईक लागेल. तो तुमच्या हातात जो मोबाईल असेल त्याच्या बॅक साईडचा जो मेन कॅमेरा आहे त्याला यूज करा आणि स्टार्ट करा. मी बऱ्याच जणांच्या तोंडून असं ऐकलंय की चांगला मोबाईल घ्यायचा असेल तर आपण टेक मराठी पाहिलं पाहिजे. अरे, आणि मी निश्चित, मलाही एक चांगला मोबाईल घ्यायचा आहे, मला तू काहीतरी सजेशन दे या संबंधात. नक्कीच. याच्यामध्ये काय, मला तुमच्यासारखे माझा मोबाईल नंबर देखील खूप जणांकडे गेलाय. बरोबर. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला कोणत्या बजेटमध्ये
कोणता मोबाईल घ्यायचा आहे. जर तुम्ही मोबाईल घेणार असाल ना तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. सगळ्यांसाठीच चांगलं तुम्ही प्रश्न विचारलाय तर बजेट कधीही वाढवू नका. कारण जर तुम्ही बजेट वाढवत गेलात तर 10,000 नंतर 12,000चा मोबाईल आहे, 12,000 नंतर 15,000चा मोबाईल आहे, असं करत गेलं तर तुम्ही 2 लाखापर्यंत मोबाईल आहे. त्याच्यामुळे बजेट वाढवू नका. जर स्टुडंट असाल तर उगाच फोर्स करू नका घरच्यांना. जे बजेट तुमच्याकडे आहे त्या बजेटमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते चूज करा. अगोदर तुम्ही ते ठरवा आणि त्याच्यानुसार मोबाईल चूज करा. कारण प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे मोबाईल आहे. त्याच्यामध्ये काय असतं की काही कंपन्या काही मोबाईल हे बॅटरीवरती फोकस करतात, मोठी बॅटरी देतात, कॅमेरा थोडा कमी देतात. काही कंपन्या काय करतात, डिस्प्ले चांगला देतात, त्यांचा कॅमेरा थोडा वीक असतो, बॅटरी ॲव्हरेज असते. त्याच्यामुळे तुमचं अगोदर ठरलेलं पाहिजे. जर का तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनसाठी मोबाईल घ्यायचा आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये 4K 60 FPS आलाय पाहिजे. बरोबर. तुमचा कॅमेरा चांगला पाहिजे, जी व्हिडिओ क्वालिटी चांगली पाहिजे मेनली. जर का तुमच्या पॅरेंट्स घरच्यांकरता मोबाईल घ्यायचा आहे तर ते काय करतील, व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्क्रॉल करतील, बट त्यांना बॅटरी चांगली लागेल. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी बॅटरी चांगली असलेला फोन घेतला पाहिजे. आणि जर तुम्हाला जर का असं वाटत असेल की आपल्याला डिस्प्ले चांगला पाहिजे, डोळ्यांचं देखील आपलं हे आहे, तर मग तुम्ही चांगला डिस्प्ले असलेला ॲम्युलेट डिस्प्ले असलेला फोन घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असेल तर अजून चांगलं. त्याच्यामुळे तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे ते अगोदर ठरवा आणि त्याच्यानंतर जो आहे तो तुम्ही सर्च करा की तुम्हाला कोणता बेटर मोबाईल आहे. तेव्हा तुम्हाला चांगला मोबाईल भेटेल. असं मी तुम्हाला एक्झॅक्टली नाही सांगू शकत की 12,000 रुपयामध्ये हा एक बेस्ट मोबाईल आहे. असं मला वाटतं मोबाईलमध्ये मोस्टली खूप कमी वेळा होतं की 15,000मध्ये हे एक चांगला आहे, 20,000मध्ये हा एक चांगला आहे. त्यामुळे या पद्धतीनं जर का तुम्हाला मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्हाला बेस्ट मोबाईल तुमच्या बजेटमध्येच मिळून जाईल. तू सुरुवातीला सांगितलं की मी ज्यावेळेस कंटेंट क्रिएशनला सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल सुद्धा नव्हता. बरोबर. मग आज वेगवेगळ्या ब्रँडचे मोबाईल ज्यावेळेस तू त्याचं ॲडव्हर्टायझिंग करतो, हे कसं शक्य आहे, काय करता येतं या संबंधी? तर याच्यामध्ये काय माहिती आहे का, जर का तुम्हाला अगोदर तुम्ही सुरुवात केली असेल, समजा आता हा प्रश्न ॲक्च्युली जे क्रिएटर आहे त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे. तर काय, माझ्याकडे जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काय करायचो, ज्याला मोबाईल घ्यायचा आहे त्याला बेस्ट मोबाईल सुचवायचो, नंतर तो माझ्या याच्यावरती कव्हर करायचो. असं मी बरेच दिवस केलेत. मी ऑलमोस्ट 2022 पर्यंत ही गोष्ट केली आहे. मी लोकांना मोबाईल घेऊन द्यायचो आणि तो माझ्या मोबाईल व्हिडिओजमध्ये ॲड करायचो, त्याला टाकायचो माझ्या व्हिडिओजवरती. तर मग तिथून सुरुवात केली. त्याच्यासाठी काय करायला लागतं, नंतर मला ही आयडिया आली, जोपर्यंत तुम्ही कोणतंही काम करतायत, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अगोदर ते काम करत नाही त्याची दखल कुणी घेणार नाही. त्याच्यामुळे मी तेच केलं. मी प्रत्येक कंपनीचे बेस्ट जे मोबाईल होते ते लोकांना घेऊन दिले, त्याचे व्हिडिओज माझ्या याच्यावरती केले. त्याच्यानंतर माझ्याकडे डायरेक्टली कंपन्यांचे हे यायला लागलं, मेल यायला लागले. अगोदर मी व्हिडिओज टाकण्याच्या अगोदर मी स्वतः मेल करायचो की मला असा मोबाईल द्या तुमच्या कंपनीचा, मी त्याचा व्हिडिओ बनवणार. बट ते वर्क नाही करत, ते काम नाही करत जोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीचं वर्क नाही दाखवत समोरच्याला. त्याच्यानंतर मी जेव्हा व्हिडिओज बरेच कव्हर केले त्याच्यानंतर हळूहळू या सगळ्या कंपन्या माझ्यासोबत कनेक्ट होत गेल्या आणि मग मी ते स्वतःहून मला मोबाईल पाठवायला लागले. आत्ता तर असं आहे की माझ्याकडे लॉन्च होण्याच्या अगोदरच 15-20 दिवस अगोदर मोबाईल आलेला असतो. प्रत्येक कंपनीचा प्रत्येक मोबाईल ब्रँड पाठवत असतो. बरेच मोबाईल आम्ही कव्हर नाही करत, जे आमच्याकडे आलेले पण असतात. जर का आम्हाला असं वाटलं की हा मोबाईल नाही आहे ऑडियन्ससाठी चांगला तर मग तो मोबाईल आम्ही कव्हर नाही करत. त्याला आम्ही ठीक आहे हा मोबाईल तसाच आहे तर नको याला फीचर करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं सुरुवात झाली. आत्ता तर बरेच कंपन्यांचं असं असतं की आमचा मोबाईल तुमच्या याच्यावरती फीचर झाला पाहिजे, तो टेस्ट करण्यासाठी ते पाठवून देतात स्वतःवरून. अशा पद्धतीनं तो तेव्हापासून ते आत्तापर्यंत झालंय. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही कन्सिस्टंटली ते प्रोडक्ट तुम्ही फीचर केले पाहिजे, ते दाखवले पाहिजे, ज्याची तुम्हाला समोर त्याच्यावर ॲड वगैरे करायची आहे किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ब्रँडसोबत काम करायचं आहे. तर अशा पद्धतीनं काम केल्यानंतर हळूहळू तुमच्याकडे ते गोष्टी ऑटोमॅटिक येत जातात. हे करत असताना तुझा दौरा ठरलेला असतो का? तर हे याच्यामध्ये कसं असतं की बऱ्याच वेळा जर का ब्रँड आम्हाला अगोदरच मोबाईल पाठवतो तर याच्यामध्ये असं असतं की आता मी इव्हेंटला वगैरे जातो तर ह्या सगळ्या गोष्टी कालांतराने होत गेल्या जेव्हा मी ब्रँडसोबत काम करायला लागलो. आत्ता तर असं असतं की आम्हाला कंपनी दुसऱ्या देशात पण घेऊन जातात. मी बरेच म्हणजे मी छोट्याशा गावातून जेव्हा बघायचो इमानवरतून उडतंय तर त्या इमानाचा मला आता कंटाळा यायला लागलाय. मला दिल्लीला जायचं असलं की मला असं वाटतं की नको या इव्हेंटला. मी बरेच इव्हेंट स्किप करतो आता. कारण काय, मी इथं राहतो बुलढाण्याला
मला संभाजीनगरला ट्रॅव्हल करायला लागतं एक दिवसा अगोदर, कारण तिथून एअरपोर्ट आहे. मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विमान असतं, तर मी मोस्टली आत्ता तर स्किप करतो. बट जे विमान मी कधीतरी वरती बघायचो आकाशात त्याच्यामधून आता महिन्यातून 2-3 वेळा फिरायला कामानिमित्त जावं लागतं. खूप चांगलं आहे. बट त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी आणि एवढ्या दिवसापासून मी जे करत राहिलो त्याच्यामुळे मला वाटतं की आता त्याचं फळ आपल्याला भेटायला लागलंय. बरोबर. महत्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे की सध्या आपण बघतोय बेटिंग ऍप जे आहे, रमी असेल, अशा पद्धतीचे अनेक ऍप्स आहेत, बरेच बेटिंग ऍप. तर या ऍपचं प्रमोशन करण्यासाठी आपण म्हणजे जे तरुण मंडळी की ते ज्यांना आयडॉल मानतात तीच लोक त्याचं प्रमोशन करताय. बरोबर. आणि समाजात अशा परिस्थिती निर्माण होत आहे की बऱ्याच मुलांनी त्या बेटिंग ऍपद्वारे जे पैसे खर्च केले ते पैसे त्यांचे वायफळ गेले आणि त्याद्वारे खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये नैराश्य आलं आणि नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. याबद्दल तुझं काय मत आहे आणि तुला अशा काही ऑफर्स आल्या का? मी तुम्हाला सांगतो, मला आहे ना 50 लाखाची ऑफर आलेली होती. अरे बापरे. बेटिंग ॲपसाठी प्रमोशन करण्यासाठी 50 लाखाची. जेवढा मी पैसा कधी पाहिला पण नव्हता. बट मी सुरुवात केलेली होती ना, माझ्या चॅनलवरती आज पण व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुस्तक आहे माझ्या मागे आणि फोटो पण आहे. मी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की मी कधीही बेटिंग ॲपचं प्रमोशन करणार नाही. आणि मी त्याच्यासोबत आहे ना, मी तेव्हापासून तर आजपर्यंत कधीही केलं नाही, कारण मला त्याच्या मागची गोष्ट माहिती होती. जर एखादी कंपनी, आणि हो त्याच्यामध्ये 50 लाखाची ऑफर मला समोरून आली होती, जर मी त्यांना काउंटर केलं असतं तर ते मला अजून पण त्यांनी पैसे दिले असते. बरोबर. मग मी याच्यावरती विचार केला की यार 50 लाख हे मला देत आहेत माझ्या फॉलोअर्सला दाखवण्यासाठी, तर याच्यामधून हे 1 कोटी 2 कोटी काय जे यांचं टार्गेट असेल हे पैसे कोणाकडून काढणार? ते हे जे लोक मला बघतात त्यांच्याकडून. म्हणजे या लोकांना कंपनीने नसतं लुटलं. माझ्यामध्ये मला असं वाटतं की या लोकांना मी लुटलं असतं. बरोबर आहे. कारण ते लोक माझ्यामुळे लुटले गेले असते. आणि तुम्ही जे बोललात की खरोखर एवढ्या लेवलवरती हे प्रमोशन करतात आणि त्याच्यामधून खूप सारे मुलं, मला बऱ्याच जणांचे नंतर मेसेज पण आले त्या याच्यानंतर. मी पब्लिकली कंपनीचं नाव हाईड करून माझ्या फॉलोअर्सला दाखवलं सुद्धा होतं की हे आलं होतं, बट मी नाही करणार. बरोबर आहे. माझ्या याच्यामध्ये ते बसत नाही आणि मला ते पटत नाही, म्हणून मी करणार नाही. कारण त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की तुम्ही जसं सांगितलं, खूप जणांनी आत्महत्या केल्यात खरं या प्रकरणामध्ये. आणि मी आत्ता देखील सांगतो, कुठलंही बेटिंग ॲप्लिकेशन हे तुम्हाला लालूच लावण्यासाठी पैसे देतं. बरोबर. याच्यासाठी आम्ही एक टेस्टिंग केली होती. आम्ही एका कंपनीसोबत अगोदर हो म्हटलं, आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्याच्यामध्ये कलर प्रेडिक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी 2-3 ॲप्लिकेशन आम्ही टेस्ट केलेले. आम्हाला हे बघायचं होतं की फ्रॉड कसे करतात. मग आम्ही त्यांना म्हटलं की या रेटवरती आम्ही तुमच्यासोबत काम करणार. आम्ही त्याच्यामधून काय केलं, त्यांनी नंतर आम्हाला एक ॲप्लिकेशन दिलं त्यांनी आम्हाला त्याची लॉग इन दिली. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की आता या ॲप्लिकेशनमधून, या लॉग इन मधून मी ज्याच्यावरती पैसे लावणार त्याच्यामध्ये पैसे जिंकणारच. अरे बापरे. म्हणजे तुमचे जे आयडल, तुम्ही ज्यांना बघता, जे तुम्हाला सांगतात की या कलरवरती पैसे लावा किंवा रमीमध्ये याच्यामध्ये तुम्ही अशा अशा पद्धतीने खेळा, तुम्ही जिंकणार, ते लाईव्ह तुम्हाला दाखवतात, तर ते सगळं खोटं असतं. हे लोक काय करतात, ते स्पेसिफिक अकाउंट देतात आणि हा ॲक्सेस, आता ज्यांना नॉलेज आहे, हा ॲक्सेस त्यांच्याकडे आहे. कारण तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन बनवताय तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. कुणाला जिंकवायचं आहे, कुणाला नाही जिंकवायचं आहे. आणि हे एवढ्या चुकीच्या पद्धतीनं ॲड प्रमोट करतात. सरकारवरती तर मी बऱ्याच वेळा याच्याबद्दल बोललो आहे की हे सरकार तर सगळे भुकेलेच असतात पैसे खाण्यासाठी. तुम्ही कुठेही गेले तरी त्यांना काही फरक पडत नाही. बट कालांतराने का होईना आता त्याच्यावरती बंदी आली आहे. खूप मोठा चांगला गोष्ट झाली आहे. याच्यावरती मी बऱ्याच वेळा व्हिडिओज बनवले. तर हे तुमचे जे आयडल आहे ते तुम्हाला फसवत असतील तर अशा आयडलला आयडल पहिले तर मी म्हणतच नाही त्या लोकांना. ते माझ्या नजरात छपरी असतात सगळे. बट त्यांना आजच तुम्ही अनफॉलो करा. हे लोकांची पण याच्यामध्ये चुकी आहे. जो माणूस महिन्याला रमीचे किंवा कुठल्याही याचे 10-10 प्रमोशन करतोय, त्याला हे लोक, आपलेच जे ज्यांना आपण समजतो ते, त्यांना मिलियन्समध्ये फॉलोअर्स. म्हणजे हे लोकच त्यांना प्रमोट करताय. जर का समोरचा व्यक्ती, ज्या दिवशी मी रमी सर्कलचं प्रमोशन करेल त्या दिवशी मला जर का तुम्ही सगळ्यांनी अनफॉलो केलं तर मी दुसऱ्या वेळेस व्हिडिओ नाही टाकणार. बट हेच लोक त्यांना त्या पद्धतीने अपोज नाही करत आहे. आपल्याला सवय झाली आहे. तर मला वाटतं खूप
भयंकर हा मुद्दा आहे. आत्ता याच्यावरती कुठेतरी आळा बसतोय, बट बरेच ॲप्लिकेशन आज देखील आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने सिंगापूर, दुबई इथून ऑपरेट करतात आणि करतात. तुम्हाला एक विनंती आहे, मी चांगल्या पद्धतीनं याला बघितलेलं आहे. अजिबात याच्यामध्ये कुणीही जिंकत नाही. आमका फलाना डमका एखादा दोन तुम्हाला नाव कळतं, त्याचं नाव जेव्हा तो जिंकतो तेव्हा कळतं. बरोबर. जेव्हा तो नंतर आत्महत्या करतो तेव्हा त्याचं नाव समोर नाही येत. त्याच्यामुळे बेटिंगमधून या ॲप्लिकेशनमधून कुणीही पैसा कमवू शकत नाही. बरोबर. हे सगळे फक्त ॲप्लिकेशनवालेच पैसा कमवतात. त्याच्यामुळे हे खूप मोठं एक भयंकर प्रकरण आहे. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही खेळू नका. बाकीचे जे खेळत आहेत त्यांना तर काही विलाजच नाही आहे. बरोबर आहे. तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? काही प्रोजेक्ट, काही गोल्स तुला अचीव करायचे? माझं पहिल्यापासूनचं जे एक उद्दिष्ट आहे ते मी अजून पण ठेवलं आहे की मला क्वालिटीमध्ये मराठी भाषेतून लोकांना जे नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त इम्प्रूव्हमेंट करत जायचं आहे. तो माझा मुद्दा पहिल्या दिवशी जो होता तो पण आज आहे. त्याच्यासोबत बरेच प्रोजेक्ट तर आहेच. आत्ता कसं आहे की अगोदर मी एका खोलीतून सुरुवात केली होती. आत्ता आमचा मोठा स्टुडिओ बनतोय, सोबतच टीम देखील वाढत जाते. याच्यासोबतच मी बरेच प्रोजेक्टवरती आता काम करतोय जेणेकरून मराठीमधून नॉलेज लोकांना मिळायला पाहिजे. बरोबर. आणि हे जे कॉन्टेंट आहे मला खूप नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचं आहे. जेव्हा प्रत्येकजण, जशी फोर्ब्सने दखल घेतली आहे तशी प्रत्येकजण मराठीमधून हे कॉन्टेंट बघेल आणि प्रत्येक मराठी माणूस देखील मराठीतून कॉन्टेंट बघेल, असा माझा नेहमी प्रयत्न असतो. त्याला मला खूप नेक्स्ट लेवलवरती घेऊन जायचं, त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न सुरू आहे. आणि याच्यासोबतच एक आमचं गोल आहे की मराठीमधून जे मुलं आहे जे शिकतायत त्यांच्यासाठी देखील आम्हाला काहीतरी करायचं होतं. आणि त्याच्याच रिलेटेड आम्ही आहे ना सुरुवात पण केलेली आहे. आम्ही नंदू पाटील जॉब्स नावाने एक पेज परत चालवतो. त्याच्यावरती देखील फ्युचर्स प्लॅन आहेत काही. त्याचे देखील आता 5 लाख फॉलोअर्स आहेत. त्याच्यावरती तर विद्यार्थ्यांसाठी चांगलं कॉन्टेंट येत राहील. सोबतच टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही आता एक्सपांड करतोय बऱ्याच गोष्टींवरती. ज्या काही अशा गोष्टी असतील ज्याचं नॉलेज मराठी लोकांना अजून नाही आहे किंवा ज्या लोकांना मराठीमधून अजून कुणी केलं नाही आहे, अशा काही प्रोजेक्ट्सवरती काम सुरू आहे जे भविष्यात तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. नक्की. मला या ठिकाणी एकच गोष्ट म्हणावीशी वाटते की तुझा 1 मे 2018ला सुरू झालेला म्हणजे महाराष्ट्र दिनी सुरू झालेला प्रवास, म्हणजे महाराष्ट्र दिन म्हणजे हा मराठी माणसाचा खऱ्या अर्थानं दिन, नक्की कामगार दिन म्हणून त्याला संबोधलं जातं. आणि या संबंधाने मराठी पाऊल पडते पुढे आणि असं सुंदर असं कार्य तुझं समोर चालत राहो. या माझ्या बोलकी बैठक या चॅनलद्वारे मी तुला शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी सुंदर असा संवाद केला त्याबद्दल मी तुझा आभारही मानतो. खूप खूप धन्यवाद. आणि निश्चितच ही माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत खूप उपयुक्त ठरणार आहे की सुंदर अशा तू कॉन्सेप्ट सांगितलं की आता रमी ॲपचं सांगितलं, बेटिंग ॲप सांगितले, मोबाईलपासून लहान मुलांना दूर ठेवावं हेही सुद्धा सांगितलं. म्हणजे या गोष्टी निश्चितच आमच्यासाठी सुद्धा ह्या फार महत्त्वाच्या आहे, जेणेकरून घरामध्ये वातावरण सुद्धा चांगलं राहील, संस्कारित राहील. आणि हे जे कंटेंट आहे हे निश्चितच सगळ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नक्कीच. त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा तुम्ही पण बोलवलं मला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे काही प्रेम तुम्ही प्रेक्षक देतायत त्याच्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद. या लोकांसाठी नक्कीच तुम्ही देखील चांगलं कॉन्टेंट घेऊन याल. मी देखील समोर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि आपलं देखील कॉन्टेंट असंच खूप चांगल्या पद्धतीने येत राहील एवढंच या ठिकाणी सांगतो.